नमस्कार. स्टार TV9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात स्टार TV9 मराठी न्यूज. बातमी आहे जुन्नर शहरात पत्रकारांच्या एकजुटीचा एल्गार. आमदार शरद सोनवणे यांच्या धमकीच्या निषेधार्थ जुन्नरमध्ये पत्रकारांचा मोर्चा. ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीर कार्यक्रमात धमकी दिल्याच्या निषेधार्थ जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील पत्रकारांनी सोमवारी दिनांक 17 एकजूट दाखवत जुन्नर शहरातून भव्य मोर्चा काढला. यावेळी पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार सोनवणे यांच्या धमकीच्या वक्तव्याचा तसेच पत्रकारांवर दबाव आणण्याच्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध केला. जुन्नर शहरातून निघालेला हा मोर्चा थेट जुन्नर तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चामध्ये विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पत्रकारांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीरपणे घ्या, पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशा मागण्यांसह पत्रकारांनी प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले. जमलेल्या पत्रकार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, जुन्नर तहसीलदार रणजित भोसले, जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्यासह प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आदींकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पत्रकाराची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकाराला धमकी देणे म्हणजे लोकशाहीवरील हल्ला. मोर्चानंतर तहसील कार्यालयाच्या परिसरात झालेल्या सभेत ज्येष्ठ पत्रकार DK वळसे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अतुल परदेशी, विघ्नहर टाइम्सचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ. समीर राजे, संपादक विकास कडलक, CY न्यूजचे संपादक संदीप उत्तरडे, सकाळचे अशोक खरात आणि समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बार्वे यांनी उपस्थित. यावेळी वक्त्यांनी पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक असले तरी पत्रकाराला धमकी, दबाव किंवा दहशतीच्या माध्यमातून गप्प करण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचं सांगितले. पत्रकाराने एखाद्या लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारणे, बातमी करणे किंवा जनतेच्या समस्या मांडणे हा त्याचा घटनात्मक आणि पत्रकारितेचा अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. निवेदनात चौकशीच्या मागण्या. पत्रकारांनी निवेदनानुसार अंजनावले येथील बैठकीदरम्यान ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना आमदार शरद सोनवणे यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात संबंधित बैठकीतील व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, मोबाईल रेकॉर्डिंग, CCTV फुटेज तसेच उपस्थित पत्रकार, नागरिक, पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांचे जबाब तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेपूर्वी आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते किंवा विविध समाज घटकांना धमकी अथवा दबाव निर्माण केल्याच्या तक्रारी सार्वजनिक चर्चेत आल्या आहेत का याचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच पत्रकार सुरेश वाणी यांच्या जीवितास, शारीरिक सुरक्षिततेस किंवा पत्रकारितेच्या कामास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करून संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचीही गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदारांवर गुन्हा दाखल करा. अतुल परदेशी. मोर्चा दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अतुल परदेशी यांनी पुणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांना थेट दूरध्वनी करून या प्रकरणात आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. पत्रकाराला धमकी देण्याच्या आरोपाची तातडीने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पत्रकारांच्या सन्मानाचा प्रश्न. या निवेदनात पत्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका घेत नसून व्यापक जनहित, कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने जनतेच्या समस्या मांडण्याचे काम करतात असे नमूद करण्यात आले आहे. पत्रकार आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद असू शकतात, मात्र मतभेदांचे रूपांतर धमकी, दबाव किंवा दहशतीमध्ये होऊ नये अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. निवेदनात आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सुरेश वाणी यांच्याबाबत केलेल्या आरोपांसंदर्भात तातडीने स्पष्ट खुलासा करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच चौकशीत धमकी किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार व पोलिसांकडून निवेदन स्वीकारले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार रणजित भोसले तसेच पोलिसांकडे निवेदन सादर केले. प्रशासनाने पत्रकारांचे निवेदन स्वीकारून त्यातील मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. पत्रकार किरण वाजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. जुन्नर, आंबेगाव,
खेड आणि शिरूर तालुक्यातील पत्रकारांच्या या एकजुटीमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे वारंवार पत्रकारांना टार्गेट करतात. पत्रकारांनी काय त्यांचं घोडं मारलंय अजूनही माहित नाही. त्यांनी स्पष्ट होऊन सांगा कोणत्या बातमीमुळे त्यांना त्रास झाला. आता अतुल बेनके यांनी सांगितलं का मी डुडी यांशी बोललो आणि डुडी यांनी अतुल बेनकेंना असं सांगितलं का आपण ती सुनावणी रद्द करतोय किंवा करूया. तीच बातमी जर एखाद्या पत्रकाराने केली असेल तर यांना अडचण व्हायचं कारण काय. आणि यांच्यात एवढीच हिंमत असेल तर यांनी ती सुनावणी रद्द करून दाखवायला पाहिजे होती. असं न करता तिथं आदिवासी बांधवांच्या पुढे एक सांगायचं आणि ते म्हणतात मला प्रकल्पच माहित नाही. मग आमदारकीचा उपयोग काय आपला. तिकडे एक बोलायचं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बोलायचं. आणि एखाद्या समजा पत्रकारांनी एक बातमी केली, त्यांना राग काय आहे का त्या अतुल बेनकेंनी त्यांच्यावर काहीतरी पैशांचा आरोप केला. आता ते त्यांना ते माध्यमांसमोर काय मांडता येत नाही कारण की त्यांचं म्हणणे का सगळे माध्यम बोगस आहे, धंदेखोर आहेत. मग यांच्याकडून मग हे यांना जर माध्यम समजा दाखवत नसतील तर मग काहीतरी एखाद्या पत्रकाराची काहीतरी चुकी काय नसलेली दाखवायची, काढायची आणि तीच उपस्थित करायची. आणि झाले असं का हळूहळू त्यांना इतकं ते सत्तेचे हे झालेलं आहे. आमदार झाल्यापासून ते वेगळ्याच आयुर्भावात वागतात. आमदार नसल्याच्या नंतर जमिनीवर असतात आणि आमदार खुर्ची भेटल्याच्या नंतर असं काय होतं त्यांना का ते डायरेक्ट ढागामध्येच जातात. आता खरं तर हे सगळं जे झालंय वाणी साहेबांना जरी टार्गेट करतायत ते समजा बोलतायत, परंतु त्यांचे शब्द पहा ते इतर सर्व पत्रकारांना देखील अपमानित वारंवार करत आलेले आहे. तर त्यांचे कार्यकर्ते एखाद्या पत्रकाराला असताना तुमच्याबद्दल नाही अमक्याबद्दल बोललाय असं वेगवेगळ्याचं गैरसमज निर्माण करून देत आहेत. परंतु शरद सोनवणे यांना विनंती आहे का त्यांनी आमदार त्यांना जनतेने कशासाठी निवडून दिलेलं आहे ते कामं करावा. ती कामं करायची सोडून जर एखाद्या पत्रकारांना समजा बातमी करत असेल, समजा एखादा पत्रकार चुकला तर समाज बघतोय, समाज त्याला नाव ठेवली तेव्हा समाज बघल. तुम्ही जर म्हणता का मी 15 ऑगस्टच्या नंतर तुमचं बोर्ड बघतो, माझ्या आमके गुन्हे आहेत, आमकी कलम आहे, ते करून दाखवा. 2 दिवसांमध्ये ते चॅनल बंद करणार होते. तो विषय तर लांबचा राहिलाय. नुसतं घोषणा करायचा आणि मला विचारायचं म्हणजे ही कोणती हुकुमशाही आहे. कोणती बातमी करायची समजा रस्त्यावर खड्डा पडलाय तर यांचं अपेक्षा काय तर मला विचारायचं आणि मग बातमी करायची, असं चालणार नाही. तर वाणी साहेबांना जे काही घडले त्याच्याबाबत आम्ही सगळे पत्रकार वाणी साहेबांच्या सोबत आहोत. आणि शरद सोनवणे यांना देखील इशारा असा राहील तर त्यांनी त्यांचं तोंड सांभाळून बोलावं कारण की कुणी ऐकून घ्यायला मोकळा नाही, कुणी तुमच्या खाली कांटा नाहीये. त्यामुळं उद्या समजा तुम्ही बोलले तर चोख प्रत्युत्तर त्याच सभेमध्ये दिलं जाईल. जे होईल ते होईल. पत्रकार म्हणून आम्ही एक लिमिट पाळतो. याचा अर्थ नाही तुम्ही काय बी आरोप करणार आमच्यावर. तुम्ही आमदार झाले म्हणून तुम्ही काही तालुक्याच्या बाब बोलत नाही. त्यामुळं आमची विनंती आहे आमदार साहेबांना, आम्ही साहेब म्हणतोय, उद्या तुम्ही आता वारंवार आमची इज्जत काढताय. एक लिमिट असतं. एक लिमिट जर वाया गेल्याच्या नंतर आम्ही देखील बघणार नाही का तुम्ही जुन्नर तालुक्याचे आमदार आहे म्हणून. तर सर्व पत्रकारांचा म्हणजे मी तर बोललोय आणि सर्व पत्रकार जमले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. जुन्नर तालुक्यामध्ये पत्रकार सुरेशराव वाणी यांच्या बाबत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वास्तविक पाहता संपूर्ण राज्याला, देशाला आणि जगामध्ये ज्या तालुक्याची ओळख आहे त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत ही घटना घडली असा प्रकार अतिशय वेदना देणारा आहे. जुन्नरचा पत्रकारितेचा फार मोठा इतिहास आहे. 45 वर्षापूर्वी आम्ही पुणे जिल्हा पत्रकार संघाची स्थापना जुन्नरमध्ये केली होती. त्यावेळेस शांताराम लोणकर, स्वर्गीय वसंतराव खैरे, भरत अवचट आणि खेडचे आपले नंदकुमार कोरे, कांबळे सरळे होते आमचे. तर आम्ही त्यावेळेस एकत्र आलो होतो त्या काळामध्ये. तुम्ही जसे यंग आहात, वाणी साहेब किंवा फरदेस साहेब, तर आम्ही त्यावेळेस होतो. आणि त्यावेळेस पहिला मोर्चा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नेला होता. याची एक आपल्याला जाणीव करतो होतो. म्हणजे ही भूमी पत्रकारांची उगमस्थान सुद्धा आहे हे आम्ही आवर्जून सांगतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने जाणवतात का हा जुन्नरपुरताच मर्यादित प्रश्न नाही आहे. आज निनावी अकाउंट उघडायचे आणि पत्रकारांना ट्रोल करायचे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय. कालच आम्ही आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसरला एक निवेदन दिलेलं आहे. काही फेक अकाउंटचा शोध घ्या.
आमचं कसं आहे, सध्या कौतुक केलं तर पत्रकार छान, आणि जरा कुठंतरी एखादा त्यांच्या त्रुटी दाखवल्या का पत्रकारावर त्यांची टोळी हल्ला करते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आजच सकाळी मी पत्रकार संघाच्या राज्याचे जे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आहेत एस.एम. जोशी सर, एस.एम. देशमुख सर आणि शरद पाबळे यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी इथं भावना व्यक्त करायला लावलेल्या. आता सध्या हे आपण 2-3 तालुक्यातच पत्रकार आहोत, पण याबाबत जर तातडीने कार्यवाही व्हावी अशी आमची विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जातात. राज्याला त्यांची ओळख आहे. आमची विनंती आहे का या प्रश्नाची गांभीर्याने आपण दखल घ्या, संबंधितांना समज द्या. कारण लोकशाहीमध्ये जे स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही स्तंभ आहेत. तर त्यापैकी एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभावर अशी कुरघोडी करणं हे अजिबात यापुढे सहन करणार नाही. आणि यापुढे माझी विनंती आहे, सर्व पत्रकारांनी अशा पद्धतीने संघटित होऊन हा फक्त वाणीपुरता किंवा परदेशीपुरता हा प्रसंग मर्यादित ठेवू नका. हा प्रसंग सगळा प्रत्येकावर येऊ शकतो. तर आता काय एक मोठी पिलावळ सगळीकडे सुरू झालेली आहे आणि ती पिलावळ अतिशय त्रासदायक आहे. त्याचा बंदोबस्त करू. यापुढे प्रशासन निश्चित जे परदेशींनी भावना अतिशय व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे आणि ह्या घटनेचा मी आमच्या सर्व राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आपण अतिशय शांतता मार्गाने आणि पत्रकारांची जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणेच आपण आजचा मोर्चाचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं, विशेषतः आमच्या स्नेहा बारवेंसह जी पत्रकार भगिनींची किंवा आपल्या भागात कार्यरत झाली त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण आता शांतता मार्गाने निवेदन द्या. आता कोणतरी आभार माना आणि शांतता मार्गाने त्यांना निवेदन देऊ. धन्यवाद.